अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भिलवडीमध्ये अज्ञात हिंस्र प्राण्याचा हल्ला, 24 शेळ्या मयत, 5 जखमी तर 7 गायब झाल्याची घडली घटना। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी महावीरनगर रोडवर सळईजवळ असणाऱ्या सुरेश धन्यकुमार चौगुले यांच्या शेतामध्ये 1 महिन्यापासून मोहन सायप्पा हराळे भिलवडी साखरवाडी या मेंढपाळाने 300 शेळ्या व मेंढ्या शेत मशागतीसाठी बसवल्या होत्या। शुक्रवार दिनांक 22 रोजी रात्री झोपण्यापूर्वी मोहन सायप्पा हराळे यांनी शेळ्या मेंढ्यांच्या कळपाभोवती फेरी मारून झोपी गेले। मध्यरात्रीच्या सुमारास कुत्र्यांचा व शेळ्या मेंढ्यांचा मोठा आवाज झाला। त्यानंतर ते जागे झाले। त्यानंतर त्यांनी शेळ्या मेंढ्यांच्या कळपाजवळ जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी काही शेळ्यांची पिल्ले अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्यांचे नरडे व पोट फाडल्याचे दिसून आले। त्यानंतर त्यांनी पहाटेच्या सुमारास काही पत्रकारांना सदर घटनेची माहिती देऊन वन विभागास माहिती देण्याची विनंती केली। त्यानुसार वन विभागाला फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता त्यांनी संतोष बळीराम शिरशेटवार वनपरिक्षेत्र अधिकारी पलूस कडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक जाधव वनपाल पलूस, सुरेखा लोहार वनरक्षक पलूस, पशुधन अधिकारी संजय पवार, PN पाटील, जगदीश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी 24 शेळ्या मयत, 5 जखमी व 7 गायब असल्याचे मोहन हराळे यांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर वन विभागाच्या वतीने मृत शेळ्यांचा पंचनामा करून त्यांचे शवविच्छेदन करून पंचासमक्ष मयत शेळ्यांचे दफन करण्यात आले। दरम्यान पैलवान चंद्रहार पाटील, हिंदुस्थान शिवमल्हार क्रांतिसेना सांगली जिल्हाध्यक्ष ऋषी टकले, भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर, सनी यादव, उल्हास येतवडे, अनिल मगदूम, सनी उर्फ आशिष गायकवाड, मनोज चौगुले, मेजर दीपक चौगुले, विनोद वाळवेकर उपस्थित होते। दरम्यान भिलवडी गावचे सरपंच विद्याताई पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली।